पुण्यातील आंबेगाव परिसरात सकाळी 5 ते 6 तास वीज जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत। एकंदरीतच जो आंबेगाव परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणात जी 5 ते 6 मजली सोसायटी असतील यामध्ये सकाळची वीज गेल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असतील तसेच लहान मुले असतील यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कारण वीज गेल्याने साहजिकच यामधील लिफ्ट आहेत त्या देखील बंद होतात। नागरिकांना यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे। एकंदरीतच हा महावितरणचा प्रकार गेल्या महिना 2 महिन्यापासून चालू आहे असं देखील नागरिक सांगत आहेत। एकंदरीत आपण आंबेगाव परिसरात जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नक्की वीज सकाळी 4 ते 5 जाते, काय नक्की प्रकारे काय सांगा? मागील अनेक दिवसापासून म्हणजे विशेषतः पावसाळा चालू झाल्यापासून आपल्या आंबेगाव परिसर, पूर्ण आंबेगाव परिसर असेल, आंबेगाव गावठण असेल, दत्तनगर असेल, आंबेगाव पठार असेल, सिंहगड कॉलेज परिसर असेल, आंबेगाव खुर्द असेल, या संपूर्ण परिसरात लाईटचा अतिशय हाल झालेले आहेत। रोज सकाळी 6-7 वाजता लाईट गेली की 4 ते 5 तासांनी लाईट येते। या विषयी आम्ही वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तक्रारी करतो, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करतो, परंतु हा जो प्रश्न आहे याच्यावर कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे। काय सांगते तुम्ही? त्यांचं मत आहे की या भागामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्यामुळं महावितरणचे जे जुने सबस्टेशन याच्यावर लोड येतो। आज आपल्याला या भागासाठी एक लेकविस्टा या ठिकाणी सबस्टेशन आहे, त्याच्यावर लोड येऊन लाईन बस्ट होणे, ओव्हरलोड होणे आणि बरीच आपल्या भागात कामं चालू आहेत, त्याच्यामुळं खोदकाम होऊन काही ठिकाणी लाईन बस्ट होतात। त्यामुळं पाऊस जर पडला तर लाईट जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आणि तक्रारी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात की महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही आवरत नाहीत। आपला परिसर आंबेगाव परिसर हा मोठ्या नागरी वस्तीने भरलेला आहे, त्याचबरोबर इथं छोटे मोठे व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे रोज जर लाईट या प्रमाणात गेली तर त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतंय, महिलांचं नुकसान होतंय। का तर पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होती, पाणी जर खालून वरती टाकीत गेलं नाही तर महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। ज्येष्ठ नागरिक आहेत, आज आपल्याकडे जुन्या म्हणजे एक 10-20 वर्षापूर्वी ग्रामपंचायत काळात झालेल्या बिल्डिंग्स भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत, ज्याच्यात लिफ्टची व्यवस्था असेल परंतु इन्व्हर्टरच्या व्यवस्था नाही आहेत, कारण सर्वसामान्य नागरिक आपल्या भागात राहिला आहेत। इन्व्हर्टरची व्यवस्था नसल्यामुळे जर 4थ्या-5व्या मजल्यावर नागरिक राहिला असतील, ते विशेषतः ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात की 5-5 तास त्यांना खाली तरी थांबावं लागते, नाही तर वरती तरी थांबावं लागतं, या लाईट येण्याची वाट पाहावी लागते। त्यामुळे आमची महावितरण प्रशासनाला, आपल्या भागातील राजकीय आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, सर्वांनाच विनंती आहे की यावर लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी माहिती देतात। एकंदरीत आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। काय रोजच 2 महिन्यापासून लाईट जात असल्यामुळे काय समस्यांना नक्की तुम्हाला सामोरे जायला येतं? नमस्कार, मी श्रद्धा प्रसाद कुष्टे, मी विंडसर काउंटी येथे राहते। हा प्रॉब्लेमबद्दल मला 2-3 मुद्दे मांडायचे। पहिला मुद्दा असा आहे की सकाळी शाळेच्या मुलांना शाळेत जायच्या गडबडीच्या वेळी लाईट गेल्यामुळं गिझरला पाणी तापवणे, मग मुलांची शाळेचं टायमिंग मॅच करणे ह्याची गडबड होती आहे। दुसरा पॉईंट हा आहे की बऱ्याच ऑफिसेसनी वर्क फ्रॉम होम दिल्यामुळे लाईट नसल्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो आहे की कनेक्टिव्हिटी मिळत नाही, इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे, हा एक मेजर पॉईंट आहे। आणि तिसरा मुद्दा मला हे मांडायचं आहे की लाईट नाही त्यामुळे लिफ्ट इन्व्हर्टरमध्ये स्विच होताना वेळ लागतो आणि त्यामध्ये बरेचसे नागरिक आमच्या सोसायटीतले, विंडसर काउंटीमधले पर्टिक्युलरली मी त्याबद्दल बोलते, लिफ्टमध्ये अडकाडकी होते आणि त्याच्यामुळं लहान मुलं किंवा ज्येष्ठ लोक घाबरले जात आहेत। तर ही आम्ही बऱ्याच वेळा, किती दिवसांपासून ही समस्या आहे? तरी 1 महिना झाला, 1 महिना झाला। 1 महिन्यापासून समस्या आहे। काका काय सांगाल? आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, काय समस्या निर्माण होते? मी सिंहगड कॉलेज रोडला राहतो, आंबेगावला। समस्या 2 महिन्यापासून आमच्या या परिसरात लाईट जाते। एकदा म्हणजे मध्ये एक महिन्यापूर्वी साधारण 3-4 स्फोट झाले दिवसातून, म्हणजे ॲटम बॉम्बचे जसे स्फोट होतात तसे स्फोट झाले। यांना विनंती करून सुद्धा म्हणजे त्यांनी केलं असेल ते, पण होतात म्हणजे DP-मध्ये स्फोट झाला आहे। मी त्या ह्याच्यात महावितरणच्या अधिकारी नाही आले ते, पण असे स्फोट व्हायला सेफ्टी नाही आहे। दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ, बाकी काय आम्ही बाहेर जात नाही, पण सकाळ संध्याकाळ चालायला सारखे प्रकार होतात, वारंवार होत आहेत ते, म्हणजे हे काही नाही आहे, म्हणजे दिवस काही नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचे, आंबेगाव परिसर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आला आहे।
पुणे महानगरपालिकेला आधीच वीज समस्या आहे म्हणायचं का काही? नाही थांबा माझं ऐकून घ्या पहिलं. मी पुणे महानगरपालिकेला आल्यामुळं महानगरपालिकेला महावितरणनी अखंड वीज पुरवठा करू म्हणून सांगितलं आणि त्यावेळेला त्यांचं युनिटचं रेट वाढून दिलेत. पण आंबेगाव त्याच्यात गेल्यामुळं आंबेगावची वीज नाहीच आहे पण युनिटचे रेट वाढलेले आहेत. ते काय करायचं आम्ही? याला कोण जबाबदार आहे? ते पण कमी करावं आणि याच्यावर तोडगा त्वरित काढावा. आता सांगितलं ते म्हणजे डीपी स्फोट होतात तर लघु केंद्र आहे त्याची कॅपॅसिटी वाढून घ्यावी म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच हे ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं तर ह्या समस्या सारख्याच घडतात असं ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला सांगतायत, स्थानिक नागरिक सांगतायत. काय नक्की महावितरणशी संपर्क झालाय का? काय त्यांनी उत्तर दिलं? त्यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील दुर्लक्ष करतायत ते. आता गेले 3 महिने झाले, पाऊस तर चालूच आहे. 3 महिने झाले जवळजवळ लाईटचा असा लपाछपीचा खेळ चालू आहे. रोज सकाळी 7 वाजता लाईट गेल्यानंतर दुपारी 12 1 वाजता लाईट येते. एक प्रकारे त्यांनी अघोषित एक हेच केले, थोडक्यात आपण काय म्हणतो लोडशेडिंगच चालू आहे. अघोषित लोडशेडिंग वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केलं जाते. सबस्टेशनचं कारण देता येते परंतु ते होत नाही आहे. लवकरात लवकर हा म्हणजे प्रश्न मार्गी लागावा हीच आमची विनंती आहे. काका काय तुम्ही इथंच राहता ना? काय नक्की लाईटीची काय समस्या निर्माण? हो तेच जे सांगते तेच बरोबर आहे. काय अडचणी काय येतात? अडचणी लाईट जातीन कधी जातीन कधी येते असं होतं ना. वारंवार तक्रार करतात ते लक्ष देत लक्ष देत नाहीत. हो बरोबर आहे. नक्कीच येथील जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीतच लहान मुले असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, 5 ते 6 मजल्यांच्या ज्या बिल्डिंग आहेत यामध्ये लिफ्ट बंद असल्याने त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. इतर व्यवसाय आहेत हे देखील यामुळे अनेक सकाळी 12पर्यंत ठप्प असल्याचं माहिती येथून मिळत आहे. एकंदरीतच महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी लक्ष देऊन आणि महावितरणने लक्ष देऊन आमची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी जी मागणी आहे ती आंबेगाव पठार येथील नागरिक करताना पाहावयास मिळत आहे. कॅमेरामॅन संतोष समी, दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.